सोमेश्वर मंदिरच्या मेन गेट मधून आपण एंट्री करतोय। 10 रुपये एंट्री फी घेतात इकडे। आता आम्ही आलेलो आहे सोमेश्वर मंदिराकडे। हे बघा, राम जानकी मंदिर, पुढे लक्ष्मीनारायण मंदिर आणि या साईडला सोमेश्वर महादेव मंदिर। या ठिकाणी चप्पल काढण्याची व्यवस्था आहे, चप्पल काढून घेऊया आपण। सुंदर असा शंकर पार्वतीचा फोटो लावला इथे, पेंटिंग आहे। इथे पाय धुण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। छान अशी नदी आहे आणि ते बोटिंग करतात। सध्या मला वाटतं बंद आहे, नाही आहे। जर बोटिंग करायची असेल तर या ठिकाणी करू पण शकतो। छान असा व्ह्यू आहे। कुठे इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे। समोर इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच हा बोटिंगचा पॉइंट आहे। छान वाटतं, बरोबर झाडाच्या खालीच मस्त पॉइंट बनवलेला आहे। छान असं वटवृक्षाचं झाड इथे पसरलेलं आहे आणि त्याची पूर्ण सावली इथे मंदिराच्या परिसरात पडते।
मंदिराचा परिसर पण चांगला ठेवलेला आहे, स्वच्छ. कॅश ऑनलाईन आहे. काय करायचं? बाय शौर्य, बाय बाय. फिनिश. चलो हे जाऊया बाबू आता. शुभ्रा नको, आता जाऊया. आपल्याला पुन्हा नेक्स्ट पॉइंटला पण जायचं आहे. इथे असं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण छोटंसं गार्डन आहे. टिपूला तेच एक वेळ आहे. चल शुभ्रा चल. आता रिक्षात जाऊया. आपलं इथे सोमेश्वर महादेव मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला कुठे जायचंय? नेक्स्ट स्टॉप कॉलेज बघायचं आपल्याला. ओके, तर मेन हेमा ज्या कॉलेजमध्ये शिकली KTHM कॉलेज, तिकडे आपल्याला जायचंय. शुभ्राला बघायचंय तिची मम्मी कुठल्या बेंचवर बसायची है ना. तर आपण जाऊया KTHM कॉलेजला पहिलं आणि तिथून पुढे मग जाणार पंचवटी. चला. तर हा आहे KTHM कॉलेजचा रस्ता. आशिया खंडातलं नंबर 1 कॉलेज आहे. अच्छा, एक माहिती आपल्याला असं आम्हाला सांगायचे. मिनिटापूर्वी आपल्याला एक माहिती आली. आशिया खंडातलं सर्वात मोठं कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये हेमा शिकलेली आहे. आज त्याच कॉलेजमध्ये बघा ती तिच्या मुलांना घेऊन आलेली आहे. छान असं इथे मस्त गार्डन पण आहे. चांगला कॅम्पस मस्त आहे कॉलेजचा. पहिला आपण तिकडे जाऊ. कुठे? तिकडे माझी साईड तिकडे होते. ही सायन्स साईड ही बिल्डिंग. अच्छा, ही बिल्डिंग जी आहे ती सायन्स साईड आहे आणि हिमलता ज्या कॉलेजमध्ये शिकली इथे कॉमर्स डिव्हिजन इकडे होतं का? कॉमर्स बिल्डिंग प्रॉपर सगळं म्हणजे सेट होता असं. कॉमर्स, सायन्स, आर्ट्स. ही बघा ही सेकंड बिल्डिंग. सेकंड बिल्डिंग कॉमर्स. समोरून आहे का तिचा व्ह्यू? तिथे एंट्री इथून आहे. अच्छा, बॅक साईड आहे. छान कॅम्पस आहे इथलं. आमचा सेकंड फ्लोअरला होता क्लास. अच्छा, आणि हे आपलं लायब्ररी आहे, ग्रंथालय. ओके, या साईडला लायब्ररी आहे. तिकडे पण जायचो. इकडे सगळे हे एंट्री आहे कॉलेजची. कॉमर्स सेक्शन या साईडला होतं. हे बघा तुम्ही इथे बघू शकता. KTHM कॉलेज नाशिक NX 1. कॉमर्स आणि आर्ट्सची डिव्हिजन पण इथेच होती का? ते फक्त कॉमर्स? कॉमर्स आहे. अच्छा, आता चेंज केलं माहित नाही, आता बरेच वर्ष झाले. आणि आर्ट्स सगळे इकडे क्लासेस असायचे. अच्छा, आर्ट्सचे क्लासेस इथे होते. सायन्स पण आहे. त्याच्यामध्ये सायन्सचं पण होतं. तिकडे होती ना या
अशी इमारत. बॅक साईडला पण छान गार्डन आहे तिथं. इथे आता सध्या कॉलेजचे मुलं बसलेले आहेत. हेमा तुला काय असं आठवतंय तुम्ही जेव्हा कॉलेजला होते तेव्हा असे तुम्ही इथे बसायचे? नको नको एवढं नको. भेटीला ओळखणार नाही, खूप वर्ष झाले. आणि आता सध्या ते आहेत का नाही हे सगळं सेम आहे की काय बदललंय आता? सेम आहे सेम, काही चेंज असा कट्टा बिट्टा सगळं तुम्ही इथे येऊन बसायचे काय? कट्ट्यावर नाही, आम्ही इकडे बॅक साईडला ग्राउंड असायचं. अच्छा तिथे काही नोट्स असेल आमच्या त्या कम्प्लीट करत बसायचो. अच्छा. टाइम असेल थोडासा वेळ घालवायचं बोलत वगैरे. छान वाटतंय पण मस्त कॉलेज. शुभ्राला दाखव ना तू कुठल्या क्लासमध्ये होती, म्हणजे तुझा वर्ग कुठला होता? इथून दिसेल काय? सेकंड फ्लोअर की फर्स्ट? नाही, इथून बाहेरूनच बोलतोय मी. आमचे ना क्लास पण चेंज होते. कधी आमचं हे असायचं ना, सब्जेक्ट चेंज झाले ना तर कधी इकडे पण बसवायचं, कधी इकडे पण. ते 2 क्लास आहेत ना मधले डिव्हिजन, 2 रूम सेंटर. हे एसीच्या वरचे आहे शुभ्रा, एसीचे नाही, ते एसीचे ते ऑफिस आहेत ते. कारण की आम्ही असं इकडे गेलो ना पहिले इथे क्लास मध्ये, आम्हाला चेंज पण करायचं लागतं. पण ह्याच कॉलेजमध्ये. त्यांना व्हिडिओ कॉलिंग केलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी पण बघितलं असतं. तो मला तरी पहिला काय बोलला असता, आम्हाला लेक्चर. सो हे आहे नाशिकचं KTHM कॉलेज. हे KTHM कॉलेजचं मुख्य प्रवेशद्वार. ही पूर्ण अशी इथपर्यंत कॉलेजची इमारत आहे. बरंच मोठं कॉलेज आहे आणि कॅम्पस सुद्धा खूप छान आहे. या साईडला पण एक थोडी कॉलेजची इमारत आहे. आणि कॉलेजला आला नाही तुला विचारतायत सर कुठे गेला. आणि हे मोठं कॉलेजचं गार्डन आहे. मामाचं कॉलेज मामाचं कॉलेज. आणि हे मामा पण इथे आहेत स्वतः. KTHM कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आगाऊ विद्यार्थी होते जरा. चला जायचं आता. कुठे जायचं? एवढं लांबून फिरून इकडे 2 मिनिटं या ना. तर आत्ताच आम्हाला थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली, या कॉलेजमध्ये 2 आदर्श विद्यार्थी सुद्धा याच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. एक म्हणजे सिद्धार्थ निकम आणि दुसरे म्हणजे संतोष निकम. चांगले असे आदर्श विद्यार्थी या कॉलेजने घडवलेले आहेत आणि आज समाजामध्ये त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते चांगल्या प्रकारे नाव कमावत आहेत. चांगल्या प्रकारे एका हुद्द्यावरती ते आपापल्या सेक्टरमध्ये काम करत आहेत आणि खरंच छान कॉलेज आहे. आणि आता हेमा आपल्याला कुठे घेऊन चालली आहे? बोट क्लब. अच्छा, कॉलेजच्या मागे इथे बोट क्लब पण आहे. NCC चे क्लास पण असतात. सिद्धार्थ पण होता त्याच्यामध्ये. अच्छा, खूप मोठं कॉलेज आहे. इथे गार्डन बघा समोर तुम्हाला, किती मोठं ग्राउंड आहे. हे पण पूर्ण कॉलेजचंच आहे ना ग? सॉलिड कॉलेज होतं तुमचं? कॉलेज हा जिमखाना आहे कॉलेजचं. शुभ्रा तुला पण आपण ह्याच कॉलेजला घेऊया का ऍडमिशन? का एवढं कोण जाणार? म्हणजे आपण सगळे इकडेच येऊया ना राहायला. एवढं छान कॉलेज आहे. हो मी पण याच कॉलेजमध्ये आहे. आणि इथे पुढे बोट क्लब आहे. ती पण जेवण सिनियर. KTHM कॉलेजचं स्वतःचं बोट क्लब आहे इथे. हा नाही नाही खाली आहे. वाव, ए बाई इकडे बोट आहे. हा मस्त आहे ग. सिद्धार्थ मामा तर सारखं जायचं इथे.
बोटिंग दिसते ना. आणि बघा इथे तुम्हाला बोटिंग करताना दिसत असतील. हा तेव्हा प्रॅक्टिसच चालू आहे त्यांची. तर तिथेच असायचं दिवसभर. हा काय एनसीसी मध्ये होता ना त्याचं ऍक्टिव्हिटी इकडे आता आपण सोमेश्वर मंदिराचं ते बोटिंग बघितलं तेच असं तेच नदी आहे ना ही कंटिन्यू. सेम सेम गोदावरी नदी अच्छा हीच पुढे आलेली आहे. तिथे त्या गोदावरीच्या नदीलाच हे कॉलेज असतं. छान आहे मस्त. कॅम्प वगैरे इथे चालू असतं. म्हणजे कॉलेजच्या मुलांना कॉलेजच्या बाहेर जाण्याची खरं तर गरजच नाहीये. एवढं छान इथे सगळी गोष्टींची व्यवस्था केलेली आहे. कॉलेज आणि कॉलेजच्या बाजूलाच या ठिकाणी बोट क्लब. शुभ्रा कॉलेजची काय नोटीस असेल ना तर या बोर्डवर लिहितात काय. शौर्य कसं वाटलं बाबू मम्माचं कॉलेज. कुठे आहे मम्माचं कॉलेज कुठे. हा इथे आहे काय. अच्छा चला चला चला. सो फ्रेंड्स हे असं होतं हेमाचं कॉलेज. इथे तिने सिद्धार्थ मामा इकडेच होता. त्याची हाईट चांगली असल्यामुळे तो एनसीसी मध्ये गेला. म्हणजे तुझं 11वी ते 15वीचं शिक्षण हेमा इथूनच झालं ना. तो शुभ्रा कसं वाटलं कॉलेज मम्माचं. छान. मला सर्वांना कॉलेज खूप आवडलं. बघायला हा ऑन द वे होतं. बघायचं म्हणून पण आपण त्याच रोडने आलो की चला बघून भेटतो. द वे कॉलेज होतं आणि आम्ही बघितलं. छान वाटलं. कॉलेज अजून एक खूप मोठे बघायला गेलं अजून वेळ लागेल. भरपूर मोठं कॉलेज. तर भेटूया आपण आता पुढच्या स्पॉट वरती. म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन काय वाटलं. तेव्हा तुला काय वाटलं. किती वर्षानंतर गेले तू कॉलेजला पहिलं तेच सांग. मला मोजा 6 वर्षानंतर गेलो. अच्छा जगाला 6 वर्ष पडले. पुढे 2 झाले. शौर्य हे शौर्य कुठे तू. तर हेमा तुला कधी वाटलेलं आहे का तू तुझ्या मिस्टरांना आणि तुझ्या मुलांना घेऊन या कॉलेजमध्ये येशील जेव्हा तू कॉलेजमध्ये शिकत होती. तर एवढा विचार शिक्षण आम्हाला जास्त लोड येणार मुलांना असं काही. पण आता योगायोगाने आलो आपण तिकडे. आज आपल्याला इकडे फिरायचंच होतं ना तर बोले चला कॉलेज पण दिसेल तुम्हाला. होती इच्छा मला बघूया आज कॉलेज. शुभ्रा पण खूप एक्साइटेड होते बघायला. पण छान वाटलं आम्हाला कॉलेज तुमचं ना शुभ्रा. ते ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम झाला पुढे लांब जायचं. सो आता आम्ही आलेलो आहे पंचवटी येथे गोदावरी नदीवर. नदीवरती पंचवटी. आणि आता पूर्ण आपण पंचवटीचं दर्शन करणार आहे. सनसेट होण्याची वेळ आहे. गोदावरी नदीचा किनारा आहे साईडला संपूर्ण पंचवटी. हे शुभ्रा हा ब्रिज आहे ना. या ब्रिज वरती आपले अंकल आहेत ना लहानपणी इकडे. इकडे दाखवतो ना.
हे बघ, आता कसं थोडे इथे ना असे कट्टे वगैरे बांधलेत ना दोन्ही बाजूला, तेव्हा असे कट्टे नव्हते, फक्त ते असे लोखंडाचे हे होते. आणि जाता जाता त्यांचा पाय त्या साईडला गेला आणि नशीब टी शर्ट अडकलं याच्यामध्ये. मग त्यांना लगेच उचललं एकाने, बाहेर काढलं. शुभ्रा टिपू काय करतो तू? शुभ्रा मी बुडू काय नको आता काढून पुढे शूज काढून बुडू चाय आणि बघ सगळं ओल्लं गेलं. बोलले गेले पाणी जायचे परत जातो. अरे सोडणार तू मम्मा, मी एकाच जागी उभी असणार आहे. या साईडला नाशिक मधलं कपालेश्वर देवस्थान आहे. तर आता आपण आलेलो आहे नाशिकचे प्रसिद्ध काळाराम मंदिर या ठिकाणी. सध्या काहीच महिन्यापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सुद्धा या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत. काय झालं टिपू, काय रडतो, काय झालं, कुठे जायचं, कुठे जायचं? झोप आली, झोप आली तुला, झोप आली वाटतं का त्याला? सो हे आहे आपलं नाशिकचं काळाराम मंदिर. आतमध्ये फोटोग्राफी करण्यासाठी मनाई आहे, तर आपण आतमध्ये फोटोग्राफी नाही करू शकत, पण बाहेरून हे मंदिराचा परिसर. या 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 पकड मावशीला, पकड पकड पकड, इकडे 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 माऊ, इकडे. तेव्हा त्याला सांग पाया पडेल. बाबू जेजे बाप्पा काय ना, जेजे बाप्पा फ्लायफिश ने बाबू, फ्लायफिश. बाय 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 करा बाबू, बाय 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 बाय. टिपूची नोजी कशी आहे? नोजी नोजी दाखव, नोजी कशी आहे नोजी? जय बाप्पा. सो जे पंचवटी आपण बोलतो, तर हे 5 वड आहेत इथे. हा 1 नंबर वड, या साईडला वड नंबर 2, 3, इथे पुढे 4 आणि या साईडला आतमध्ये एक 5. अशी 5 वडाची झाडं आहेत आणि या 5 वडाची झाडं एका ठिकाणी असल्यामुळे याला पंचवटी असं नाव पडलेलं आहे. तर हा पूर्ण जो परिसर आहे पंचवटीचा, हा असा आहे.
तर आता आपण आलेलो आहे स्वामीनारायण मंदिर येथे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता स्वामीनारायण मंदिर आहे. आपण वरती जाणार आहे. शुभ्रा कसं वाटतंय का इथे? छान आहे ना? मस्त लाइटिंग केलेली आहे. शौर्य शौर्य अरे एवढा खुश झाला का शौर्य? हो ना. तर हे आहे स्वामीनारायण मंदिर. खूपच सुंदर असं बनवलेलं आहे. सो हे आमच्या मागे तुम्ही बघताय स्वामीनारायण मंदिर. खूप सुंदर असं आहे ना शुभ्रा? आणि चांगलं झालं आम्ही संध्याकाळच्या वेळी आलो, तर त्यामुळे लाईट मध्ये अजून ते छान दिसतंय. आणि शौर्य कुठे? शौर्य अरे शौर्य चला जाऊया वरती. जाऊया ना सर. मावशी चलो. चाल. अरे हा बघ. आता आपण वरती जाऊया मंदिरामध्ये.
सॉलिड कोरीव काम आहे एकदम. सगळं परफेक्ट झालं. सो आमचं आता स्वामीनारायण मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन, आहे ना शुभ्रा? सर्वांना आवडलं आणि खूप मस्त मस्त आम्ही फोटो पण काढले, व्हिडिओज काढले आणि हा आमचा आजचा दिवसाचा लास्ट स्पॉट होता आणि